श्रीराम समर्थ श्रीराम. आज आपण भिक्षा याबद्दल थोडं चिंतन करू. आजच्या मेगा सिटी किंवा मेट्रोपोलिस शहरांना भिक्षा हा शब्द माहिती असेल किंवा नाही हा प्रश्नच आहे जरा. तसेही आज लहान मोठ्या नगरांमध्ये सुद्धा भिक्षा किंवा भिक्षेकरी आढळतोय कुठे. प्रथमतः भिक्षा म्हणजे भीक नाही हे स्पष्ट केलेलं बरं. आद्य शंकराचार्यांपासून रामदास स्वामींपर्यंत अनेक जण भिक्षा मागत असत. भिक्षा मागणं हे दैन्यपणाचं लक्षण मुळीच नाही बरं, आणि हे समजणं अत्यंतिक महत्वाचं आहे. सर्व संग परित्याग करून आत्मसाक्षात्कार झालेले संन्यासी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणारे संन्यासी जर देहपोषणाच्यासाठी अर्थार्जन करू लागले तर त्यांचं ध्येय साध्य होणार तरी कसं? मग अशा सत्पुरुषांना भिक्षा रूपाने अन्न देऊन सेवा करण्याची जबाबदारी समाजाची आणि त्यातही गृहस्थाश्रमी लोकांची असते. हे सत्पुरुष शास्त्रांचा अभ्यास करतात आणि तेव्हा कुठे ह्यांच्या कृपाछत्राखाली समाज जिवंत असतो. समाजाने हिरिरीने त्यांच्या अन्नवस्त्राची जबाबदारी आपणहून उचलणं अपेक्षित असतं. पण तरी देखील या व्यक्ती इतक्या निस्पृह असतात की भिक्षा मागून ते पोट भरत असतात. समर्थही भिक्षा मागायचे. 5 घरी भिक्षा मागावी. खणखणीत आवाजात जय जय रघुवीर समर्थ असं म्हणावं. त्यांना शिजलेल्या अन्नाची भिक्षा मिळायची. त्या शिजलेल्या अन्नाची झोळीतली भिक्षा गंगेमध्ये ते बुडवायचे. त्यातले सर्व रस पाण्याने निघून गेले की त्याचे 3 भाग करायचे. मग एक भाग माशांना, पाण्यातल्या माशांना, एक भाग गाईला आणि उरलेला एक भाग स्वतःला. असं चवहीन अन्न केवळ देहरक्षणाकरता म्हणून ग्रहण करायचे. ब्रह्ममुहूर्तापासून दुपारी सूर्य डोक्यावर येईपर्यंत गायत्री पुरश्चरण करायचे. रामनामाचा जप करायचे. दुपारी भिक्षेचा हातावर मावेल इतका गोळा, अन्नाचा गोळा रामरायाला प्रथम नैवेद्य करायचे आणि मग ग्रहण करायचे. गुहेमध्ये एकांतात बसायचे. भोजनानंतर किंवा भिक्षा ग्रहण केल्यानंतर, अन्न सेवन केल्यानंतर तिथे अध्ययन करायचे. मग 3 ते 4च्या सुमारास काळाराम मंदिरामध्ये दुपारी प्रवचन कीर्तन असायची. त्या काळी, पूर्वीच्या काळी दररोज प्रवचन किंवा कीर्तन असायचं 365 दिवस. तेव्हा मोठमोठ्या आचार्यांच्या कीर्तन प्रवचनांच्या श्रवणाचा लाभ समर्थांना झाला. रात्री अध्ययन केलेले जे विषय होते त्याचे मनन चिंतन करायचे. अशा या खडतर तपपूर्ण जीवनामध्ये स्वतःच्या देहाकडे सुद्धा लक्ष द्यायला त्यांना वेळ नसायचा. अशा महापुरुषांना भिक्षा वाढणं हे खरं आपलं सद्भाग्य. भगवान दत्तात्रेय सुद्धा भिक्षा मागायचे. आजही नरसोबाची वाडी म्हणा किंवा माणिकनगर म्हणा, इथे भिक्षा पद्धती आजही सुरू आहे. भिक्षेनी समाजाचं निरीक्षण केलं जातं. गरीब श्रीमंत हा भेद राहत नाही. गरीबातल्या गरीबाला सुद्धा भिक्षा देता येते. एका गरीब स्त्रीकडे आद्य शंकराचार्य भिक्षेसाठी गेले. तिच्याकडे काही नव्हतं, दरिद्री होती. अगदी एक वाळलेला आवळा तिने त्यांच्या झोळीमध्ये घातला. तेवढाच शिल्लक होता तिच्या घरी. वाळलेला आवळा झोळीत घातला. आचार्यांनी श्री लक्ष्मीची तिथे कनकधारा स्तोत्राने स्तुती केली आणि त्या गरीब स्त्रीकडे तिच्या परसामध्ये, अंगणामध्ये सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला. अर्थात तिचं दारिद्र्य संपूर्ण गेलं. संपत्ती म्हणा किंवा साक्षात श्री लक्ष्मीच या महापुरुषांवर अगदी प्रसन्न असते. त्यांना संपत्तीची काय किंवा अन्नाची काय कमी असते का?
नाही, पण भगवंतासाठी, आपल्या ध्येयासाठी हे सत्पुरुष भिक्षा मागतात आणि त्यातून समाजाचं कल्याणच करतात. ती भिक्षा सुद्धा एक मूठभरच स्वीकारतात. ज्या घरी चांगले पदार्थ पक्वान्न मिळतात तिथे पुन्हा जात नाहीत. समाजाला देण्याची सवय लागावी हा सुद्धा त्यातला एक मुद्दा आहे. दासबोधात म्हटलंय, काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुत आणिता घ्यावे, मुष्टी एक. खूप आणलं ना तरी एक मुठच घ्यावं, असं समर्थांचं सांगणं आहे. तीच गोष्ट देवालय बांधण्याची, आणि तेही सर्वांच्या सहभागाने व्हावं. प्रत्येकाचा त्यामध्ये अंशरूपाने का होईना सहभाग असावा, असं समर्थांचं सांगणं होतं. त्यामुळे देणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की मंदिर आपलं आहे, अशी राष्ट्रीय वृत्ती जोपासण्यावर समर्थांचा भर होता. काय झालं, एकदा शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून परत महाराष्ट्रात आले. तंजावर, मदुराई, श्रीशैल्य इथे ते गेले होते आणि तिथली प्रचंड मोठी मोठी मंदिरं, मोठी मोठी गोपुरं त्यांनी पाहिली. आणि त्या पार्श्वभूमीवर आपलं चाफळचं राम मंदिर त्यांना अगदी छोटं वाटू लागलं. शिवाजी महाराज म्हणाले, चिमणी ऐसे गोपुरं, चिमणी ऐसे मंदिर काय कामाचे? हे देवालय उतरवून मोठे देवालय बांधावे, ऐसी मनी वासना आहे. त्यावर समर्थ तात्काळ म्हणाले, वासना उत्तम, तूर्त मनी असू देणे. जे समयी देवालय बांधावयाचे असेल ते समयी ते अनंत हस्ते बांधू. सांप्रत सरकारी खजिना गडकोटांची तटबंदी मजबूत कराया कारणे लावावा. अशा तऱ्हेने भिक्षानिमित्ताने सर्वांच्या सहकार्याने एकोप्याची भावना वाढीला लागते आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी तीच महत्वाची ठरते. कन्याकुमारीला नाही का, खडकावरती विवेकानंदांचं जे शिला स्मारक बांधायचं होतं, त्यासाठी अनेक उद्योगपती ते बांधण्याकरता उत्सुक होते. पण परमपूज्य गोळवलकर गुरुजी आणि पूज्य एकनाथजी रानडे यांनी काय केलं, लोकवर्गणी गोळा केली आणि ते मंदिर बांधलं. म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं आणि सामाजिक समरसतेचं जणू ते मूर्तिमंत उदाहरण त्यांनी प्रस्तुत करून दाखवलं. जय जय रघुवीर समर्थ.